आता परत दुसरा प्रश्न येतो की भाषा तयार कोणी केली. तुकारामांचं उदाहरण दिलं, ज्ञानेश्वरांचं दिलं. यांचं एवढं मोठं काम आहे मराठी भाषेसाठी. मराठी भाषेसाठी काम आहे, मराठी भाषेचं काम नाही त्यांचं, की त्यांनी मराठी भाषे जन्माला नाही घातली तुकारामांनी ना ज्ञानेश्वरांनी घातली. भाषा जन्मण्याची प्रक्रिया खूप प्रदीर्घ काळातली आहे. मला माहीत नाही मराठीचा जन्म तुम्ही जर शोधत गेला तर पहिला मराठी शब्द कधी कोण बोलला असेल. मग आपण शिलालेख शोधतो, आणखी गोष्टी शोधतो आणि आणखी खोलवर मागं जात विचार करतो की भाषा नेमकी मराठी भाषा सुरुवात कधी झाली. मला वाटतं एखादी भाषा तयार व्हायला खूप प्रचंड मोठा काळ जातो आणि आपल्यासारखी अनेक छोटी छोटी बिस्कटलेली माणसं ती भाषा तयार करतात. पण ती भाषा वापरून एखादा माणूस संवाद साधतो आणि आपल्याला काहीतरी विचार देण्याचा प्रयत्न करतो. जसा तुकाराम असतो, ज्ञानेश्वर असतो, तसा त्यातनं ते भाषेचं परत एक सौंदर्य आपल्यासमोर मांडतात. पण भाषा मुळात आपणच तयार करतो, सगळी माणसंच मिळून तयार करतो. पण भाषा सगळी माणसं मिळून तयार करत असतात. मग एखादा कोणीतरी भाषेत लिहायला लागतो, ती भाषा शुद्ध होत जाते. शुद्ध होणारी भाषा म्हणजे मला वाटतं डबकं, आटत जाणारी भाषा. म्हणजे पुणेरी भाषा आपल्या महाराष्ट्रावर खूप दहशत आहे पुणेरी भाषेची, की तुम्ही पुण्यात जर अशुद्ध बोलला की तुमच्याकडे खाली वर बघतात माणसं आधी. म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं, आम्ही चर्चा केली. मी पुण्यात जेव्हा पहिल्यांदा आलतो तर मी म्हटलं आमचा शब्द आहे हुडकलं. हुडकलं किंवा नाही हुडकलं पण सापडलं नाही या अर्थात. तर हुडकलं म्हणल्यावर मी जे बोलतोय ते विसरून गेले काही मित्र आणि ते म्हटले हे हुडकलं काय. त्यांना असं वाटत होतं की मी शोधलं असं म्हणावं, मी शोधतोय. पण आम्ही गावची लोक शोधत नाहीत, आम्ही हुडकतोच. आता त्याला करायचं काय सांगा. हा फक्त भाषेचा प्रश्न नाही. जसं सावंत सर म्हणले की संस्कृतीचा प्रश्न आहे, जगण्याचा प्रश्न आहे. आमचे आई बाप आणि आजूबाजूची माणसं जी भाषा बोलतात त्यातून आलेला प्रश्न आहे. मग अचानक पुण्यात यायचं, अचानक मुंबईत यायचं आणि शुद्ध बोलायचं. मग मुद्दा राहतो शुद्ध बोलण्याचा. बोलायचं की नाही हा मुद्दाच राहत नाही. म्हणजे किस्सा मला आठवतोय 2006-07चा असेल. माझा भाऊ मुंबई पोलीसमध्ये, तो पोलीसमध्ये अजूनही आहे, मुंबई पोलीसमध्ये होता, आता पुण्यात आहे. मोबाईल नवीन आले होते तर एक मोबाईलचं कार्ड त्यानं घेतलं आणि ते सारखं बंद पडायचं, काहीतरी ते कमर्शियल फोनच यायचे. हा वैतागून गेला होता, रेंज यायची नाही. तर त्यांचे जे त्या गॅलरीज असतात तर तिकडे गेला तो. आणि माझा भाऊ हा पैलवानगडी आहे, 10वी आणि नंतर बाहेरून 12वी BA केलेला. तो हा गॅलरीत गेला तर तिथं जे ठराविक ड्रेसमध्ये जी लोक असतात ते इंग्लिशमध्ये लागले बोलायला, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो वगैरे वगैरे इंग्लिशमध्ये. हा आपला बिचकला आणि तो चेहरे शोधत होता की यातल्या कुठल्या माणसाला मी बोलू, म्हणजे कोण जरा आपल्या टाईपचा वाटतोय. म्हणजे सर जसं म्हणले की गोरा माणूस अजून जरा भीती वाटते, मला पण भीती वाटते गोऱ्या माणसांची. मग आपल्या रंगाचा जरा साधा सुद्धा, डोळ्यात जरा मार्दव आहे का, मावळपण आहे का, एखाद्यानं जर भोईवरच उंच करून बघितलं तर त्याच्याजवळ जायचंच नाही. मग त्यानं असा निवडून एक माणूस निवडला, त्याला गेला, तो इंग्लिशमध्ये बोलला, तर हा काही बोलला नाही आणि निघून आला. परत त्याचे प्रॉब्लेम तसे सुरू झाले. मला वाटतं त्याने 2-3 चकरा मारल्या असताना तो पैलवान आहे. 4थ्या वेळी तो वैतागून गेला, पोलीसची नोकरी करायची, हे करायचं, त्यात आत गेला. त्याला परत कोणीतरी इंग्लिशमध्ये म्हणला, मराठीत बोलायचं नाही तर बघा म्हणला आधी. एक तर तुमचा फोन फालतोय, रेंज येत नाही याला, आणि इंग्लिशमध्ये काय बोलता म्हटलं, मराठीत मला सांगा ह्याचं कारण काय म्हणलं, मोबाईल ठेवून दिला. आता जर त्याला अशी आठ घातली असती की तू इंग्लिशमध्येच बोलायचं आणि प्रॉब्लेम सांगायचे, त्याची रेंज आयुष्यभर आली नसती, त्याला बोलता पण आलं नसतं. आणि हा किस्सा सगळीकडे लागू होतो. भाषा माध्यम आहे, भाषा म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान लय वेगळे. म्हणजे आता मला इंग्लिश येत नाही, मी सांगितलं. इथं किती लोकांना इंग्लिश बोलता येत नाही. म्हणजे सगळ्याला वाटतं बरं का मला येतं, पण खरंच असं बोलता येत नाही फ्लुएंटली 10 मिनिटं. असं किती लोक आहेत ना, ह्याला लाज वाटते. तमिळ येत नाही असे किती लोक आहेत, तमिळ. आणि इंग्लिश बोलता येत नाही ह्याची लाज वाटते आपल्याला, लाज वाटत असेल. तमिळ बोलता येत नाही ह्याची लाज वाटते का? चायनीज बोलता येत नाही ह्याची लाज वाटते का? इंग्लिश बोलता येत नाही ह्याची लाज वाटते. हे प्रकरण कुठून निर्माण झाले ते एक मला कळत नाही. बरं, तुम्हाला मग वैदर्भी बोलता येते, विदर्भातली भाषा बोलता येते का? कोकणी बोलता येते का? ज्यांना नाही येत नाही बोलता येत नाही, काय त्याला कोकणी तर आहे. भाषा बोलता येत नाही ह्याची लाज वाटायला हरकत नाही, जर तुम्ही ज्ञान संग्रह करणारं व्यक्तिमत्व असाल तर.
आणि तो न्याय सगळ्या भाषेची समान आपण वापरला पाहिजे. पण इंग्लिश नाही बोलता आलं की लाज वाटते, बाकीची भाषा बोलायचा म्हणजे येत नाही आपल्याला, ह्याचं काही कुणालाही खंत वाटत नाही. दुसरं जे मगाशी चिन्मयजींनी एका सकारात्मक अर्थानं ते सांगितलं, पण मी त्याची दुसरी बाजू नेहमी बघत असतो. मी मराठी भाषेत कविताही लिहिल्या, माझ्या कुवतीनुसार मी कविता लिहिल्या. ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांनी एका हेतुपोटी ते केलं आणि ते इतकं उच्च दर्जाचं काव्य त्यांनी निर्माण केलं. संस्कृत भाषा बाहेर पाडायची नाही अशी संस्कृत सगळ्यांची, तुम्ही जे म्हणतो आता संस्कृत शिकवायला लागला, एका काळी संस्कृतला इतकं सुरक्षित आणि इतकं पहारेबंद ठेवलं लोकांनी, कारण की परत तेच मक्तेदारीचा प्रश्न येतो. जिथं साठा होतो, मग तो धनाचा असू द्या किंवा ज्ञानाचा असू द्या, तिथं पहिरेदारी सुरू होते. आणि त्या पहिरेदारीवर डाका घालणारी काही माणसं असतात, ज्ञानेश्वरांसारखी, आंबेडकरांसारखी, फुल्यांसारखी. त्या काळात हा डाका घालून ती गीता मराठीत आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. बरे अनेक जणांना माहित नाही की ज्ञानेश्वरी मराठीत आहे. मला माझा MA चा मित्र जो मराठी MA शिकत होता, त्याला वाटत होतं की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे. आणि इतकी सोपी, इतकी गावठी मराठी आहे ज्ञानेश्वरी मध्ये की मजा येते. म्हणजे आता शर्ट म्हणून आपण हा शब्द आता एकदम प्रस्थापित केलेला आहे. पण अंगी किंवा अंगरख, अंगाला राखतं ते अंगरख, हे शब्द ज्ञानेश्वरीतले. तुकारामांचा शब्द आहे सैराट. पण गावची भाषा, मजुरांची भाषा, झोपडपट्टीतील लोकांची भाषा असं म्हणून मराठीच माणूस इतर आपल्या मराठी भाषेकांना हिनवतात, तेव्हा तुमच्या दुफळी तयार होते. उरतात जे प्रमाण भाषेतली लोक, ते 5%, 4%, जे कुठेतरी घरात बसून AC रूममध्ये पुस्तकं लिहितात, व्याकरण समजून सांगायचा प्रयत्न करतात. आणि व्याकरण ही अत्यंत शेवटची गोष्ट आहे. भाषा पहिल्यांदा येते, मग व्याकरण येतं. आणि कुठल्याही जगातला माणूस व्याकरण शिकून जेव्हा भाषा शिकायचा प्रयत्न करतो, तो उपरास ठरतो. म्हणजे त्याला भाषा नीट येतच नाही. जितकं तुम्ही जाऊन सहज, तुम्ही जर जर्मन लोकांबरोबर राहिला तर तुम्ही इतकं भारी जर्मन बोलू शकाल, तितकं तुम्ही जर्मनीचा अभ्यास किती 10 वर्ष केल्यावर येईल तेवढा 1 वर्षात होईल. आता मुळात प्रश्न येतो की जी लोक भाषा बोलतात त्यांना काय हिनवायचं? भाषा निर्माण करतं कोण? मजूर, कष्टकरी, शेतकरी. शेतकरी शेतात जेव्हा राबत असतो त्याला अनेक अडचणी येत असतात. जसा आमच्या गावाकडे किंवा आपण सगळेच म्हणतो मेंबर, आज मेंबर आली नाहीत. मेंबर म्हणजे मेंबर्स. भाषा निर्मितीची एक प्रक्रिया पण आहे. भाषा निर्माण होते कशी? तर आपल्याला ते अंगीकारता येतं, स्वीकारता येतं आणि त्याला आपला रंग देता येतो. तुम्हाला उत्पन्न नाही करता येत. एखादा शब्द एकदम सुरुवातीच्या अवस्थेत भाषेनं उत्पन्न केले असतील, पण आत्ताच्या काळात देवाणघेवाण होते. आपल्या मराठी भाषेत कानडीतून, पारशीतून, संस्कृतमधून, अनेक भाषातून शब्द आलेले आहेत. म्हणजे मराठी काय असे अवकाशातून ते आपल्याला असतंच की देव आले आणि त्यांनी भाषा सांगितली आणि आपण लिहून घेतली, असं काही होत नाही कधी. माणसंच तयार करतात. आणि माणसं जेव्हा तयार करतात तेव्हा सगळी उसनवारी होते आणि भाषा तयार होते. आता जी माणसं भाषा तयार करतात त्यांना आपण हिणवतो. म्हणजे गावाकडं मी जेव्हा जातो, मी उदाहरण मागच्या वेळेस दिलं होतं, माझ्या सर आहेत, त्यांचे वडील जे शेतीत काम करतात, शेतीशिवाय कुठं जात नाहीत. आम्ही सकाळी घरी रात्री त्यांच्याकडे मुक्कामाला होतो आणि आम्ही कुठेतरी फिरायला जायचं होतं. तर आमचं चाललं होतं की जायचं नाही जायचं, आणि आभाळ आलेलं होतं, पाऊस पडेल का नाही असा आमचा विचार होता. तर ते म्हटले तुम्हाला जायचं असेल तर लवकर निघा बरं का, आभाळाने अजून गंध मोडला नाही. गंध सकाळी लावून निघतो आपण. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही गंध लावता तेव्हा तो एकदम नीट असतो, व्यवस्थित असतो आणि पूर्ण त्याच्या काय म्हणतो फॉर्ममध्ये असतो. आभाळानं गंध मोडला नाही. म्हणजे आभाळाला विचार होता की आता बरसायचंय, आता पाऊस पडायचा आहे, सकाळी ढग आलेत आणि ढग अजून तसेच आहेत, हे सांगायला इतकी सुंदर भाषा गावातला माणूस वापरू शकतो. शहरातला माणूस नाही वापरत. शहरातल्या माणसाला तर एक तर मराठीच कळलं ना, ती इंग्लिशच शब्द बोलते मध्ये मध्ये. त्याला म्हणजे भाषेचा इतका तुटवडा इकडे आहे. आणि ज्यांना भाषा येत नाही, ज्यांना भाषेचा इतका तुटवडा, इंग्लिश बोलून काम भागतो आपण म्हणजे बऱ्याचदा. आता माझं पण ते व्हायला लागलं. इतक्या लोकात तुम्ही सतत हे करता तर तुम्ही ते बोलता. मग जो माणूस, जो शेतकरी, म्हणजे पीक तुम्ही पेरणी करता, तुम्ही कापणी करता, तुम्ही बाकीचे कामं करता. एखादा गॅरेजमध्ये एक माणूस काहीतरी पंक्चर काढतोय, शेतातली छोटी छोटी कामं करतात, शेतमजुरी करतात. ही लोक ॲक्च्युली नवीन भाषा तयार करतात, नवीन शब्द तयार करतात. ते शब्द आपल्या परत येऊ देत नाही.
आपण इतके इंग्लिशचे सर म्हटले तसे गोरे लोकांचा प्रभाव असल्यामुळे रामायणच म्हणतात, पण रामायण इंग्लिश बोलायला लागली की रामायणा म्हणतात. रामायणला रामायणा महाभारता. मला कळतच नाही इंग्लिशमध्ये महाभारता कसं होतं. महाभारतच आहे ना ते, कारण की त्यांना मला वाटतं दीर्घस्वर येत नाही, ते रस्व बोलतात. दीर्घ बोलत असतील, रस्व त्यांना येत नाही, म्हणून ते त्यांचे आपण इंग्लिश बोलायचं काय म्हणजे त्यांच्यासारखंच बोलायचं. म्हणजे इतकं जर तुम्ही त्याच्यावरून प्रभावित झालो आपण, महाभारत म्हणायला पाहिजे. मराठी माणसानं किंवा भारतीय माणसानं महाभारत म्हणायला, महाभारत म्हणायची काय गरज आहे. रामायणा द रामा सेड, रामा कसा झाला, तो राम आहे. हा सगळा घोटाळा इतका प्रभावाचा आहे आपल्यावरती. आता तुम्ही जेव्हा ठरवून टाकता की इंग्लिश भारीच आहे, तर मग तुम्हाला याचनाच करायला लागणार की मराठी भाषा जगवा. मग दीपक पवारांसारखी माणसं घरीदारी जाणार. पण दीपक पवार इथं शहरात एक लढाई लढतात. ही लढाई महाराष्ट्रातले करोडो लोक, जे एका खालच्या वर्गाचे म्हणून आपण बहुजन जो समाज आहे, जो तथाकथित खूप शिकलेला नाही आहे, असा माणूस खूप समर्थपणे मराठी भाषा जगवण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटत नाही की त्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर चिंता करायची गरज आहे की मराठी भाषा मरते किंवा ऱ्हास व्हायला लागलाय. चिंता साहित्य संमेलनात व्यक्त होऊ शकते, कारण की तेच आहे. परत तुम्ही जेव्हा डबकं ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रमाण भाषा हे चांगली आहे की सगळ्या महाराष्ट्राने मिळून एकत्रित काहीतरी समजून घ्यावं, वाचावं. कारण की मला विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? मग आपल्याकडे सांबर माहिती आहे आपल्याला काय येतं. म्हणजे विदर्भातला माणूस आला, ह्याला दोन्हींना कळावं की कोथिंबीरला कोथिंबीर म्हणायचं आणि सांबरला हे जे सांबर आपण काय ह्याच्यासोबत खातो, डोश्यासोबत, अमुक तमुक, तर ते वेगळं. म्हणून एक काहीतरी नियम म्हणून ठीक आहे, पण एक नियम म्हणून तुम्ही काहीतरी स्वीकारतोय आपण, तर मला वाटतं दुसऱ्याला अजिबात हिनवायची गरज नाही. इथं कोणीतरी येत असेल अशुद्ध भाषेत. म्हणजे मी पुणे विद्यापीठात जेव्हा आलो, तर मी कविता लिहितो हे मी 2 वर्ष MA ची 2 वर्ष कोणाला सांगितलं नाही, कारण की मला लाज वाटत होती माझ्या स्वतःचीच. रंगाची तर लाज वाटत होती, आपल्या जातीची लाज वाटत होती, त्याहून उपर आपल्या भाषेची लाज वाटत होती. माझे 2-4 मित्र माझ्यासोबत होते. मला आठवते आमच्या शेजारीच एक इंग्लिशचं डिपार्टमेंट आहे, मराठी विभाग शेजारी इंग्लिश आणि पलीकडे मानसशास्त्र. तर इंग्लिशला सगळी अशी भारी पोरी आणि फॉरेन लँग्वेजेस पण शेजारीच होतं. तर ती कुणी आले तर चुकून आम्हाला कधी रस्ता बिस्ता विचारता आम्हाला बोलताच ना काय सांगायचं म्हणून आम्ही त्यांना ते दिसले की पाठ त्यांच्याकडे फिरून उभं राहायचो, कारण की कुणी काही विचारायला नको. आता मुद्दा काय की इंग्लिश बोलणं. दुसरा मुद्दा काय बोलताय नेमकं तुम्ही. इंग्लिश बोलताय ठीक आहे, पण बोलताय काय त्याच्याकडे लक्षच नाही. इंग्लिशमध्ये मूर्खपणासारखं काही तुम्ही बरळला तरी लोक टाळ्या वाजवतील. पण एक गावखेड्यातला शेतकरी माणूस अत्यंत गंभीर काहीतरी त्याने बोलला, मराठीत बोलला, तर ऐकायची तयारी नाही, कारण की पॅकेजिंग आहे. पॅकेजिंगला आवडते माणसाला. आज तुम्हाला काही त्यात खपवलं तरी चालतंय. मला वाटतं हा प्रयत्न तर खूप गरजेचाच आहे. पण म्हणजे मी एक अत्यंत टोकाचा माणूस त्या व्यवस्थेतला एक, मी अभ्यासक नाही जसे मुनगेकर सर, अत्यंत त्यांनी अभ्यास केलेल्या भाषेचा. मी भाषा बोलणारा अत्यंत टोकाचा आणि शेवटचा एंड युजर ज्याला म्हणू तसा माणूस आहे. म्हणून मला सैराट करता नाही वाटलं की माझी पात्र चित्रपटात पण अजून तीच गंमत होती. चित्रपट करायला लागली की सगळे शुद्ध बोलायला लागतात. म्हणजे तुम्ही विदर्भातली गोष्ट दाखवा ती पुणेरी बोलतात. आणि बरं कधी कधी भाषा असते ती, पण गाणं सुरू झालं की अस्खलित एकदम भावगीत सुरू होते. कशामुळं काय संबंधच नाही. मला कितीही सांगा तुम्ही व्यक्त व्हायला, माझ्या मनात कधी भावगीत येणारच नाही. माझ्यासारख्या गावातल्या माणसाच्या मनात हलगीच वाजणार, माझ्यासारख्या माणसाच्या मनात अगदी लोकगीतच वाजणार. पण आपल्या चित्रपटांनी फ्रॉड केला, धोका केला. काय केला की भाषा हीच भाषा आहे, हीच बोलायची, ही नाही आली म्हणजे तुम्ही मूर्ख आहात. म्हणजे म्हणलं आणि म्हटलं. आम्ही म्हटलं कधी म्हणलोच नाही. मी म्हणलो, तो म्हणला, ती म्हणली, आणि म्हणली पण ते परत त्याला झालं. तुम्ही जेव्हा लिहिता ते लिहिल्यावर तुम्हाला तर वाचता यायची नाही माझी भाषा. मी बोलते म्हणून तुम्हाला कळते, ही परत गंमत आहे. मग माझ्यासारख्या माणसाला तुला नीट बोलता येत नाही म्हणून जर तुम्ही बोलू दिलं नाही, तर मी जे बोलतोय त्याला काय अर्थ आहे का? त्याचा काय ह्या व्यवस्थेत, ह्या सगळ्या रहाटगाडग्यात काहीतरी त्याचं महत्त्व आहे का? भाषा जगवणं हा नंतरचा मला वाटतं उपक्रम आहे, हा नंतरचा भाग आहे. आधी भाषा बोलणारी किंवा जगणारी माणसं जगवणं, त्यांना स्वाभिमान प्राप्त करून देणं, त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं, हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. मी
गावाकडे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा उन्नत होऊन येतो माघारी. तेव्हा मला भाषेचं इतकं काहीतरी चार शब्द नवीन मिळतात, चार गोष्टी कळतात, इतक्या सुंदर पद्धतीने भाषा वापरतात. इंग्लिश शब्दांना तोडून मोडून मराठी भाषा तयार केली जाते. ज्या हे कारखाने आहेत, भाषा निर्मितीचे कारखाने आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, मजूर झोपडपट्टीत भाषा निर्मितीचे कारखाने आहेत. आणि लोक काही जे आहेत, अगदी येतं ना पॅकेज फूड टेबलवर, काही लोक त्याची भाषा खातात, ठरवतात अरे ही तर चुकीची आहे, जरा याच्यात अमुक अशुद्धता जास्त आहे. तर ही अत्यंत चुकीचा कार्यक्रम आहे. जी भाषा बोलतायत, जी भाषा निर्मित करतायत, त्या माणसांना जर बळ दिलं, त्यांना जर समजून घेतलं, त्यांना कॉन्फिडन्स दिला की ही भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. भाषा जगात कुठलीच शुद्ध अशुद्ध नसते. व्याकरण ही अत्यंत आपली गोष्ट आहे, अत्यंत नंतरची गोष्ट आहे, त्या अर्थानं ती फालतू गोष्ट आहे. कारण की व्याकरणाचा शोध, व्याकरणाचा अभ्यास करायचा, ह्याचा किती तुम्ही खोलात गेला तरी मला वाटतं किती 100-500 वर्ष सर मुनगेकर सर व्याकरणाचा अभ्यास सुरू केला, ह्याला किती वर्ष झाली असतील. आणि भाषा बोलायला लागलो ह्याला किती लाखो वर्ष झाली असतील. तर तुम्ही लाखो वर्षांच्या परंपरेला एक 400-500 वर्षांची जी एक व्यवस्था तुम्ही तयार केलेली आहे, त्यांना जर बर्डन द्यायला लागला तर भाषा मरणार. त्याला तुम्ही वाचवू शकत नाही. तुम्ही व्याकरणाची पुस्तकं नका लिहू, तुम्ही माणसाला लिहू द्या त्यांची मनोगतं. उचल्या जेव्हा लक्ष्मण माने लिहितात, उपरा लिहितात, आठवणींचे पक्षीसारखं पुस्तक लिहिलं जातं, आनंद यादव लिहितात, बहिणाबाई लिहिते, तेव्हा भाषा जगते. व्याकरणकार सगळं झाल्यानंतर मग हे चुकीचं आणि हे बरोबर आहे असं करतात, तेव्हा भाषा जगत नाही, कधीच जगणार नाही. राज्यकर्त्यांनी जरी त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तरी मला वाटतं आपल्या, जसं सर म्हणाले की कवींनी यांनी काय करायचं तर ह्या समाजाला प्रेरणा द्यायची, त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. तर मला वाटतं आपण ते करायला प्रयत्न करायला पाहिजेत. सैराट मी जेव्हा केला होता, फॅन्ड्री, मी तो पण अनुभव तुम्हाला आता या निमित्तानं मला जो आठवला. मी फॅन्ड्री जेव्हा केला होता, फॅन्ड्रीची भाषा माझे प्रोड्युसर, माझे मित्र आहेत, ते खूप घाबरले. म्हणजे नागराची भाषा कोणालाच कळणार नाही, आपण भाषा जरा 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 नीट करू, दुरुस्त करू, या अर्थाने ते मला सांगत होते. म्हटलं सगळ्याला कळली पाहिजे. म्हटलं सगळ्याला म्हणजे कोणाला कळली, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला कळली पाहिजे. मग म्हटलं कसं करूया, तर म्हटले जरा हे करू ना, असं की ते तो असा म्हणते की जब्या असा बोलतोय तसं बोलतो, मग ते सगळं पुण्याकडे घेऊन येतो, ते पुणेरीकडं. म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राला ही भाषा कळते माझी, पुण्याची भाषा नाही कळत अख्ख्या महाराष्ट्राला. ते बिचारे घाबरून बोलत नाहीत. तुम्ही जावा पुण्यापासून 25-30 किलोमीटर जावा, लोक वेगळं बोलतात. इथून मुंबईतून जरा इकडे जावा, आदिवासी पाडे आपल्या जवळच आहेत, ती भाषा वेगळी बोलतायत. मी फॅन्ड्रीत हट्ट करून ती ठेवला. आणि सैराटमध्ये तर मी खूपच, मला वाटलं की ही माझी भाषा आहे, माझ्या भाषेत मला बोलायचं आहे. आणि मला सैराट आवडला हे सांगणाऱ्यातली खूप जास्त लोक हे असतात की भाषा आम्हाला आमची वाटली, ही भाषा माझी आली. आता जेव्हा अशी भाषा चित्रपटातून येईल, अशी भाषा गाण्यांतून येईल, अशी भाषा सभेतून मोठ्या प्रभाव असणाऱ्या लोकांच्या तोंडून येईल, तेव्हा बाकीच्या एखाद्या माझ्यासारख्या अत्यंत शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसालाही वाटेल अरे माझी भाषा मला बोलता येईल. माणूस वर जाता 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 अशुद्ध म्हणजे शुद्ध व्हायचं, पवित्र व्हायचं, हे कुठलं गणित आहे तेच कळत नाही. मला तर चिडच येते पवित्रतेची आणि शुद्धतेची. काय शुद्ध वेज, शुद्ध भाषा, कुठली संकल्पना आहे? असं काही नसतंच, असं नसतंच. मग शुद्ध नॉनव्हेज बी असेल, असायचं तर मग तसं पण करता येईल. आणि मग शुद्ध व्हायचं तर काय व्हायचं, तर सगळ्या म्हणजे एखादं वडाचं, लिंबाचं, बाबळीचं झाड अस्ताव्यस्त वेडं वाकडं आपल्या मनमर्जीप्रमाणे वाढलेलं झाड, त्याला अशोकाच्या झाडासारखं छटायचं, कातरायचं, कुंडीत लावायचं, म्हणजे ते शुद्ध होतं. आणि मग ते एखाद्या तुमच्या राजवाड्याच्या समोर शोभून दिसतं. बाबळीचं झाड तुम्हाला चालत नाही. आणि अशी बाबळीची झाडं जेव्हा मोठी व्हायला लागतात, त्यांचे वड व्हायला लागतात, तर त्यांनी तसंच राहिलं पाहिजे. आणि त्यांना आपण हट्ट नाही केला पाहिजे की म्हणजे सर सावंत आता कोकणीतले, कोकणीत जर बोलले असते तर मला अजून जास्त मजा आली असती. आणि कधी कधी तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता, तुम्ही जगभरात जाता. मुनगेकर सर आहेत, मला भारी वाटेल. मला जेव्हा फुल्यांचं मी वाचतो, मला खूप आत्मविश्वास येतो की फुले ज्या पद्धतीने लिहितात. बाबासाहेबांचं मी जेव्हा वाचलं, मला प्रेरणा मिळाली. शिवाजी महाराजांना मी समजून घ्यायला लागलो, तेव्हा मला प्रेरणा मिळाल्या. नाही तर बाकीचा सगळा कारभार वाचताना मी खचतोच. सगळ्या कवितेनं खचलो, सगळ्या साहित्यानं खचलो, सगळ्या चित्रपटानं खचलो, सगळ्या व्यवस्थेनं खचलो. काही जे धागेदोरे होते ते माझ्या हाताला लागले, मला पकडता आले, म्हणून मी तरलोय. आणि माझ्यासारखा हा खूप मोठा समाज आहे की ज्यांना आपली भाषा बोलायची, आरामात बोलायचे, भाषा शुद्ध बोलायची असा त्यांचा हेतू नाही, तर त्यांना बोलायचे, मराठी शाळेत घालायचे. तर मला वाटतं तो हेतू साध्य करून द्यायला पाहिजे. मराठी शाळेत घातलं पाहिजे, हा खरं तर एक छोटा मुद्दा आहे. मराठी शाळेत घालायलाच पाहिजे, पण मराठी आधी बोललं पाहिजे. मराठीतला अभिमान, मराठीच्या बाबतीतला एकूण सगळाच तो टिकला पाहिजे. आपली सगळी भारी झाली,
ते मला काही मित्रांची पोरं जातात इंग्लिश स्कूलमध्ये, एवढी एवढी पोरं कारटे, त्यांना स्वतः चड्डी घालता येत नाही, ते 3 पीस घालून जातात. आणि आई बाबाला वाटतं काय झाला काय साहेब माझं पोरगा, आणि त्याच्यासाठी फी घेतात 1-1 लाख रुपये त्यांची. म्हणजे त्यांच्या बापाकडनंच फी घ्यायची आई बापाकडनंच, आणि त्याचाच कोट करून त्याला घालायचा. आणि काय भारी वाटतं जे पोरग आपलं आपण दप्तर उचलून शाळेत जाते, तिकडे हाणून मारून येते, शिव्या देते, 4 शिव्या घेते, अनुभव तयार करते, ती नालायक. आणि जे सकाळी उठायचं त्याला आईच भांग पाडते, सगळं करते, ते जातं ते साहेब. असं नाही होणार, असं होणारच नाही कधी. आणि मी 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 दरवेळेस ते उदाहरण देतो की ते भटकं कुत्रं आणि आपल्या घरी पाळतो ना त्या कुत्र्यांचं, ते घरातलं कुत्रं आहे ना, जे तुम्ही काय आपण म्हणतो ते हॉलमध्ये ठेवता, तुमच्या कारमध्ये फिरवता, ते कुत्रं रस्त्यावर उतरलं की मरतं. ज्या दिवशी ते रस्त्यावर उतरलं त्या दिवशी ते मरतं. त्याला ट्रॅफिकचे नियमच माहीत नाहीत, त्याला माहितीच नाही की गाडीला ते बीप वाजायला लागलं, टिंग टिंग वाजायला लागलं की त्याचा अर्थ गाडी रिव्हर्स यायला लागली, हे कुत्र्याला कळतं. त्याला बरोबर माहिती की सिग्नल पडला. म्हणजे माणसं एक वेळ सिग्नल समजून घेणार नाहीत, पण कुत्र्याला चांगलं कळतं की आता ग्रीन आहे का रेड आहे. आणि ही जी भटकी परंपरा आहे सगळ्या ह्याच्यात संचार करणारी मुक्ततेची, तर तीच तरणार आहे. तुम्ही सगळ्यांना जर हॉलमध्ये, कारमध्ये, AC रूममध्ये बंद करायला लागणार तर ते एकदम एकारलेपण त्याच्यात येणार. भाषा असू द्या, संस्कृती असू द्या, आपले नेते असू द्या, आपले साहित्यिक असू द्या, आपले कवी, आपले चित्रपट, जितके ते काचबंद कप्पेबंद होतील तितके ते लवकर मरतील असं मला वाटतंय. आणि जितकं मुक्तपणे, जितक्या औदार्यानं, जितक्या सहिष्णुतेनं आणि जितक्या सर्व समावेशकतेनं आपण भाषेचा असेल आपल्या एकूण जगण्याचा विचार करू, मला वाटतं तितकं ते स्ट्रॉंग होत जाईल. आणि मला खरंच हे वाटतंय की ही जी म्हणजे भाषेची लढाई ही फक्त शाळेपुरती नाही, तर अनेक शाळांपुरती आहे. सरकारी शाळा आहेत, सगळ्या शाळा आहेत, आणि त्याउपर मराठीत सगळी पालक इंग्लिशमध्येच बोलत आहेत, सगळी पोरं इंग्लिशमध्येच बोलत आहेत. आणि त्यांना इतकं भारी वाटतंय ते पोरगं इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो काहीतरी व्हिडिओबद्दलच बोलत असतं. गावातलं पोरगं काहीतरी शेताबद्दल बोलल, त्याला 40-50 रोपं माहीत असते, त्याला गवत माहीत असतं, ह्यांना काहीच माहीत नसतं. ह्याला फक्त ते काय PUBG माहिती आहे, अजून काय डोरेमोन माहिती आहे, आणि भीम माहिती आहे. जय भीम, काय कुठला भीम आपला, छोटा भीम. जय भीम कळत नाही लोकांना लवकर, छोटा भीम चालतो लगेच पटकन. तर हे अशा परिस्थितीत मला वाटत नाही की काय शक्यता आहे. त्यामुळे मुक्ततेची अपेक्षा आहे. मला आनंद वाटला की अशा ठिकाणी मुंबईतल्या की जिथं अत्यंत सगळी गाळून निवळून धुवून पुसून लोक येऊन मुंबईत प्रस्थापित व्हायचा प्रयत्न करतात. मी तिकडून किती आलो तरी मुंबईत येता येता आपल्याला छान व्हायला लागते, मुंबईत येता येता आपल्याला शुद्ध व्हायला लागते. अशा ठिकाणीही तुम्ही प्रयत्न करता, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि इथल्या लोकांना त्यांची स्वतःची पाळंमुळं त्यांनी खोदली तरी मला वाटतं मराठी भाषा पटकन तरारून येईल. ह्याच्यावर जो हा फुकटचा पेवर ब्लॉकचा जो थर चढलेला आहे तो काढला तरी मराठी भाषा खूपच आपल्या तगड्या स्वरूपात ती जिवंत राहील. आणि त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी तुमच्यासोबत आहेच. आणि मी तर सगळ्या चांगल्या विचाराचा कार्यकर्ता आहे. कोणी मला सामील करून घेतलं नाही तरी मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत नसताना पण त्याचा कार्यकर्ता होतो. मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता आहे. जे काही मानवी आहे, जे काही सर्वसमावेशक आहे, जे काही माणसावर प्रेम करवण्यासाठी शिकवतंय त्याचा मी कार्यकर्ता आहे. माणसाचा द्वेष करायला, भाषेचा असेल ह्याचा द्वेष करायला जी लोक प्रयत्न करतात त्यांचा मी दुरूनही संबंधित माणूस नाही आहे. त्यामुळं तुम्ही मला तुमच्या संबंधित नक्कीच धरू शकता. तुमच्या सगळ्या कामासाठी माझ्या सदिच्छा आहेत. आणि मला आज विशेष आनंद झाला की ज्यांना नुसतं दुरून ओळखत होतो, ऐकत होतो, सावंतसाहेब, मुनगेकर सर यांना या निमित्तानं भेटू शकलो, त्यांच्यासोबत एक स्टेज शेअर करू शकलो, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि गोसावी सरांसोबतही मला बसता आलं आणि इतक्या एका दिग्गज माणसाला जवळून बघता आलं, त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या. अशी खूप माणसं वेगवेगळ्या कोपऱ्यात आपापले काम करत असतात आणि त्यांना भेटून बळ मिळतं आणि आपण एका दिशेनेच कुठंतरी चाल करून आहोत याची जाणीव होते आणि त्यांनाही धीर येतो. त्यामुळं आजच्या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवलं आणि इतका वेळ दिला, तुम्ही सगळे आला, याबद्दल तुमचे आभार आणि खूप साऱ्या सदिच्छा तुम्हाला. थँक्यू. अध्यक्षांच्या वतीने त्यांची परवानगी गृहीत धरून मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण इतकं उत्कृष्ट प्रबोधन, चिंतन, मनन आणि प्रगल्भ विचार व्यक्त केल्याबद्दल आपण सर्वांनी
श्री नागनाथजी मंजुळे यांना एक स्टँडिंग ओवेशन आपण सगळ्या लोकांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं.